देशातील सगळ्या यंत्रणांचं स्वातंत्र्य धोक्यात आलं असून तालिबानी सरकार राज्य करतंय अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। विरोधात बोलणाऱ्यांवर सूडबुद्धीनं केंद्राच्या आदेशानं कारवाया केल्या जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। तसंच उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या शिंदेंना भाजप स्क्रिप्ट लिहून देतंय असा टोला देखील त्यांनी लगावलाय। जिस तरह से ईडी और सीबीआई के माध्यम से अपने राजकीय विरोधियों को टेरराइज किया जा रहा है, ये कोई डेमोक्रेसी या लोकतंत्र नहीं है, ये तानाशाही है, तानाशाही से भी बढ़कर है। इस तरह से तालिबान और अलकायदा जैसे लोग हाथ में हथियार उठाते हैं अपने विरोधियों को ख़त्म करने के लिए। ये सरकार ने ईडी और सीबीआई जैसे हथियार अपने विरोधियों को खिलाफ यूज करने का एक बीड़ा उठाया है। राहुल गांधी जी ने ये बात कैम्ब्रिज में कही है और मैं उनसे सहमत हूँ। और इस देश के सभी लोकतंत्र के रखवाले, लोकतंत्र के चौकीदार, उनके जो भूमिका है उनसे सहमत है हम। इस देश का लोकतंत्र खतरे से भी ऊपर गया है। या सगळ्या संदर्भामध्ये बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया। कोण आहे महाराष्ट्राला कळतं। 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सत्तेचा किती दुरुपयोग झाला आणि तालिबानी स्वतः तालिबानीसारख्या वागल्या आणि त्यामुळे त्यांना जे जसे वागले आहे म्हणून त्याला तसं दिसतं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नवीन घटना बनवण्याचं काम सुरू झाल्याचं समजतंय। नवीन घटना बनवण्यासाठी ठाकरे गटाकडून एका लीगल फर्मची नेमणूक झालेली आहे। शिवसेना हा मूळ पक्ष ताब्यातून गेल्यानंतर नव्या पक्षाची घटना तयार करण्याच्या कामाला ठाकरे गट आता लागल्याचं समजतंय। जुन्या शिवसेनेच्या घटनेचाच अधिकतर गाभा नव्या पक्षाच्या घटनेमध्ये देखील असणार आहे। उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपद नव्या पक्षातही कायम राहणार असून उद्धव ठाकरेंकडेच पक्षाचे सर्वाधिकार राहतील अशी रचना या नव्या घटनेमध्ये राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, अत्यंत ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, काय सांगता येईल याबद्दल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता नवीन घटना जी आहे ते तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे। निवडणूक आयोग जेव्हा या पक्षाला नवीन ओळख जे असणारं नाव किंवा निवडणूक चिन्ह देईल त्यावेळेला आपली घटनाची तयार असली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। कुठलीही उशीर किंवा गोंधळ होता कामा नये या दृष्टिकोनातून ही पूर्व तयारी जी आहे ती म्हणता येईल आपल्याला आणि त्या दृष्टिकोनातून काम सुरू झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि या नवीन पक्षामध्ये देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच अंतिम आणि मोठे नेते असतील। बरं उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।